नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आविष्कार ग्रुपच्या भावबंधन या अंकातील दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. खरोखर आपल्या या अंकाचं भावबंधन हे नाव किती समर्पक आहे. 23 जानेवारी 1919 रोजी सावनेर इथं भावबंधन या नाटकाचं लेखन गडकरींनी पूर्ण केलं आणि तासाभरात ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. संगीत रंगभूमीवर गाजलेल्या संगीत भावबंधन या नाटकाचा जन्म 23 जानेवारी 1919 आणि या नाटकाच्या जनकाचं मरण त्याच दिवशी. म्हणून या आपल्या अंकाचं नाव आहे भावबंधन. गडकरी मास्तर वयाच्या 19व्या वर्षापासूनच किर्लोस्कर संगीत मंडळीमध्ये कलाकारांच्या मुलांचा अभ्यास घ्यायला नोकरीत होते. म्हणून राम गणेश गडकरींचं गडकरी मास्तर झाले. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळ होता. विविध संगीत नाटकं पाहत स्वतः गडकरीसुद्धा नाटकाच्या लेखन प्रांतात शिरले आणि प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव अशी नाटकं त्यांनी लिहिली आणि ती रंगमंचावरही आली. किर्लोस्कर संगीत मंडळी ही कंपनी म्हणजे त्यांचं दैवत. पुढे काळाच्या ओघात या नाटक मंडळीमधून बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ हे गायक अभिनेते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बाहेर पडले. परंतु या दोन्ही कलाकारांवर गडकरींचं मनापासून प्रेम. पुढे गडकरींनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून संगीत एकच प्याला हे नाटक लिहिलं, तर मास्टर दीनानाथांना समोर ठेवून त्यांच्या कंपनीकरता म्हणजे बलवंत संगीत रंगभूमीकरता संगीत भावबंधन हे नाटक लिहिलं. या दोन्हीही नाटकांना अमाप प्रसिद्धी, पैसा मिळाला. पण दुर्दैव हे की ही दोन्ही नाटकं रंगमंचावर आली त्यावेळी गडकरी मास्तर हयात नव्हते. गडकरींच्या नाटकाची भाषाशैली ही मराठी मनाची सांस्कृतिकता आणि मराठी भाषेचं सौंदर्य याचा सुरेख मिलाप आणि म्हणूनच संगीत रंगभूमीच्या इतिहासात गडकरी मास्तरांच्या नाटकांची सुवर्णाक्षरात नोंद झाली. त्यांच्या नाटकातील विविध नाट्यप्रवेश आणि नाट्यस्वगत या माध्यमातून नाटककार गडकरींना आपण विनम्र अभिवादन करूया. सुधीर काका कौठाळकर यांनी पुण्यप्रभावमधील गोकुळ आणि संगीत एकच प्याला मधील सुधाकर फार ताकदीने सादर केलेत. अभिवाचनाचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या पुढे उभा केलाय. ज्योतिताई कर्णिक यांनी संगीत राजसन्यास या गडकरींच्या अपूर्ण नाटकातील संभाजी महाराजांचे स्वगत अतिशय परिणामरीतीने उभे केले. संभाजी महाराजांच्या मनातील भावना त्यांनी अप्रतिमपणे सादर केल्या. शिरीष काका सुकटणकर आणि शर्वरीताई सुकटणकर यांनी धुंडीराज आणि मालती या संगीत भावबंधनमधील पिता आणि मुलीचा नाट्यप्रवेश सादर केलाय आणि भावबंधन या नाटकामध्ये आपल्याला ते घेऊन गेले. खूप खूप छान सादरीकरणाद्वारे गडकरी मास्तर सहज साध्या सोप्या भाषाशैलीत कसं सादर होईल
याचा आपल्याला प्रत्यय देतात. संगीत एकच प्यालामधील सिंधू आणि गीता यांचा हृदयद्रावक प्रवेश उमा जोशी आणि निलिमा पाठक यांनी फार छान सादर केला. हा प्रवेश ऐकताना अगदी गलबलून जायला होते. संगीत भावबंधनमधील एक विनोदी प्रवेश सादर केलाय अतुल जोशी, रेखा दामले आणि सुषमा चौसाळकर यांनी. महेश्वर उर्फ कामण्णा, इंदू आणि बिंदू यांचा हा विनोदी प्रवेश अगदी झकास झालाय. प्रेमसन्यास या नाटकामधील लीला आणि सुशीला या दोघी बहिणी आणि त्यांना वैधव्य आले. या दोघींमधील एकमेकींबरोबरच्या मनमोकळ्या गप्पा संवादात्मक नाट्यप्रवेश हा सादर केलाय ज्योतिताई कर्णिक आणि सुषमाताई दळवी यांनी. दोघींनीही या नाट्यप्रवेशाद्वारे आपल्याला त्या पूर्वीच्या काळी नेले. मनामधल्या भावना संवादाच्या माध्यमातून ज्योतिताई आणि सुषमाताईंनी खूप छान सादर केले. तर रसिक मित्रमैत्रिणींनो, सर्व सहभागी कलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपण या सादरीकरणाच्या माध्यमातून गडकरींना अभिवादन करूया. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भावबंधन या अंकासाठी मृणालताईंचे खूप खूप अभिनंदन. या अंकामुळे कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्यासारख्या थोर नाटककाराच्या अगाध साहित्यातून फूल नाही फुलाची पाकळी सादर करण्याची संधी लागते. गडकऱ्यांच्या प्रेमसन्यास या नाटकातील प्रसंग सादर करत आहोत. पूर्वीच्या काळात मुलामुलींचे विवाह लवकर होत असत. कधी कधी मुलींना वैधव्य पण लवकर येत असे. लीला आणि सुशीला अशा दोघी बहिणी एकाच घरात बालविधवा. तारुण्य येण्याच्या आतच किंवा कुठल्याही संवेदना जाग्या होण्याच्या आधीच वैधव्य आलेलं. आता समाज म्हटला की नवे तसेच जुने अशा दोन्ही वातावरणाने तो भारलेला असतोच. सुधारणावादी आणि मागास वृत्तीच्या लोकात चर्चा चालतातच. त्यातच पुनर्विवाह हा त्या काळातला ज्वलंत विषय होता. साहजिकच अशी चर्चा लीला सुशीलेच्या कानावर पण पडतच असेल. त्यात घरात येणारी अविवाहित तरुण मंडळी, नात्यातली किंवा स्नेहांपैकी. अशा परिस्थितीत इथे लीला व सुशीला दोघी बहिणी एकमेकींशी बोलून मन मोकळी करीत आहेत. तर सादर करीत आहोत सुशीला सुषमा दळवी आणि लीला ज्योती कर्णिक. स्क्रिप्ट मिळवून दिल्याबद्दल आमच्या ज्येष्ठ भगिनी अंजलीताई पराडकरांचे खूप खूप आभार. लीलाताई, अगं इतका वेळ मी इथे येऊन बसले, पण अजून तू एक शब्द सुद्धा बोलली नाहीस. माझ्यावर रागावलीस वाटतं. काय बोलतेस ताई? तुझ्यावर? माझ्या सुशीला ताईवर मी रागवेन? अगं, आईच्या मागे तुझ्या लहानपणापासूनच मातृपदाच्या थोरवीनं तू माझी जोपासना केलीस आणि मी तुझ्यावर रागावू? ताई, या काव्य रत्नावलीतली ही तांब्यांची कविता वाचली नाहीच वाटतं तू. कोणती ग? ही का? काय आहे बघू? विधवेचं स्वप्न? नाही, मी नाही वाचली अजून. ताई, अगं मी सुद्धा या अनाथ विधवेही तद्रूप झाले होते. माझे जागतेपणाचे ते तंद्रीचे स्वप्न हाक मारून तू घालविलेस, तेव्हा मला फारच वाईट वाटले. लिहिले, अगं त्या विधवेच्या स्वप्नातलं स्वप्न ते. तिच्या दुःखमय स्थितीत जाऊन
त्या स्वप्नांचा अनुभव घेऊन आपल्याला काय करायचंय? तिच्यापेक्षा आपलं स्वप्न किती चांगलं आहे. आपले कोणते स्वप्न ते? अगं या संसाराचं, माया मोहाच्या या निद्रेत आत्म्याला हे संसाराचं स्वप्नच पडत नाही तर काय. तेव्हा त्या विधवेप्रमाणे सौभाग्याच्या स्वप्नातून जागं होऊन वैधव्याची जागृती भोगत बसायचं. अगं त्यापेक्षा आपलं हे वैधव्याचं स्वप्न संपवून ईश ज्योतीत एकरूप झालेल्या पतीबरोबर अखंड सौभाग्याची तेजोमय जागृती अनुभवणं, अगं हे कितीतरी चांगलं नाही का? त्या स्वप्नापेक्षा याचा खरेपणा जास्त भासतो. बाकी खरं म्हटलं तर दोन्ही स्वप्नच. भक्तिरूप सखीनी ही माया निद्रा मोडल्यावर जी अक्षय सौभाग्य जागृती मिळेल, तिच्या मनाने ही दोन्ही स्वप्न सारखीच ना. ताई, तुला असे बोलताना ऐकले ना, म्हणजे मला पुराणातल्या स्त्रियांची आठवण होते. आणि सावित्रीने सत्यवानाला यमाच्या हातातून परत आणले. सीमांतनीने चित्रांगदाचा यमुना डोहातून उद्धार केला. तशी तू सुद्धा आपल्या पतीला त्या समुद्रातून वर काढशील असे वाटू लागते ग. चल, अगं वेडी आहेस झालं. माझ्यावर तुझी ममता फार म्हणून असं तुला वाटतं. अगं त्या थोर देवींची आणि माझी बरोबरी कशी बरं होईल? जवळचे काचेचे दिवे आकाशातल्या दूरच्या तारांपेक्षा जास्त तेजस्वी दिसतात. अगं पण म्हणून त्यांची तुलना कोण करेल? दुःख सहन करण्याचा अभ्यास करत गेलीस ना, तर तुला सुद्धा माझी स्थिती अगदी सहज आणता येईल बरं. ताई, माझ्या स्थितीची गोष्टच बोलायला नको ग. अगं आई वारल्यानंतर माझी सुशीला ताई जवळ नसती तर या भयान जगात माझ्याच्याने एक क्षणभर सुद्धा राहवले नसते. ताई, एका अंधाळ्या मुलाने प्रकाश काय असतो असे विचारले आहे, तसेच सुख काय असते हे सुद्धा बालविधवेला दुसऱ्याच्या सांगीवरून कळेल तेवढंच. ताई, मला सुखदुःखाची भिन्नता कळेनाशी होऊन दुःखाची तीव्रताच काय ती जाणवते. वरातीच्या मिरवणुकी पाहून दृष्टी भांबावून जाते ग. मंगलवाद्यांचा आवाज ऐकला म्हणजे पोटात भडभडून येतं. सुखाची वर्णने वाचली म्हणजे अंगावर शहारे येतात. आणखी ताई नागावू नकोस, पण देवांच्या मूर्ती पाहिल्या, देवींच्या जवळ असलेल्या देवांच्या मूर्ती पाहिल्या म्हणजे तिरस्कार येतो. सर्व दिवस अगदी एकसारखे वाटून आयुष्य म्हणजे एकाच दुःखदायक दिवस रात्रीचे चक्र वाटतं. एकच विचार, एकच स्थिती, एकच दुःख, एकटी मी. ताई, मी एकटीच आहे, नाहीतर काय. बाळपणीच्या जगातल्या आनंदाचा आत्मा नाहीसा होऊन त्यांचे आज नुसते चित्रच मी पाहत नाही का? अगं प्रत्येक वस्तूतले वस्तू पण नाहीसे झाले आहे. ताई क्षमा कर. एका गोष्टीत मात्र अजून प्रेम, जिवंत प्रेम, अगदी या अभागिनीच्या सुद्धा हाती लागणारे प्रेम अनुभवाला येते. आणि ते फक्त माझ्या ताईच्या या प्रेमळ आलिंगनातच. ताई, अगं एकदा मला वाटतं की आपल्या आईने मरताना सुद्धा तुझ्या देहात प्रवेश तर केला नसेल ना. आहा ताई, पडू देती आसवे माझ्या या करपलेल्या हृदयावर. अगं आईचे डोळे पाण्याने भरले ना, म्हणजे अगदी असेच दिसत असत. ताई, या बालवयात तुझ्या अंगी इतके वैराग्य, वैधव्याच्या ब्रह्मचर्यात अशी आईची वत्सलताही कुठून का आली? अगं आता कशाला हवी प्रेमाची गोष्ट? लिले, अगं मी यात अधिक का केलं आहे?
वैधव्य दुःखाचा अनुभव मी घेत असताना त्याच प्रसंगात सापडलेली तू दिसलीस. त्यामुळे सहजच तुझ्या ठिकाणी मला हतभागी सुशीलाच दिसायला लागली आणि माझ्या दुःखाच्या जाणीवेने मी तुझ्याकडे पाहू लागली. अगं तितक्यातच आईने आपल्याला सोडलं. तेव्हा तर माझं सारं लक्ष तुझ्याकडेच लागलं. तुझ्या दुःखाचा अनुभव मला तुझ्या अंतःकरणाची स्थिती पटवण्यापुरताच होऊन माझ्यावर आलेल्या जबाबदारीमुळे मन विचाराच्या अगदी स्वाधीन झालं ग. लिहिले, अगं दुःखमय स्थितीतून परदुःखाची जाणीव झाल्याने खरं आपलेपण सर्वाठाई दिसून येतं ग आणि नसत्या आपलेपणाचा विसर पडतो. म्हणूनच लीलाबाई, म्हणूनच मी तुला नेहमी सांगते की तू पुनर्विवाहाला. अगं हे असं तोंड वाईट का करतेस? मी काही हा तुझा कमीपणा समजत नाही ग. तुझ्यासारखी अति कोमल मनाची माणसं प्रेमाच्या आधारा वाचून जिवंत राहायचीच नाहीत. अगं बाई, प्रेमाची गोष्ट काढताच ही शून्य दृष्टीने पाहायला लागली म्हणजे मला नक्की जयंताची आठवण झाली असणार. यावरून माझ्या मनाचा चोरटा तर्क खरा आहे असंच वाटायला लागतं. देवा, या निराशेच्या प्रेमाचा खेळ कसा संपवणार आहेस तुझं तुलाच ठाऊक रे. नाचतना गगनात नाथा, नाचतना गगनात नाथा, तारांची बरसात नाथा, तारांची बरसात नाथा, नाचतना गगनात नाथा, नाचतना गगनात नाथा, नाचतना गगनात नाथा, तारांची बरसात नाथा, तारांची बरसात नाथा, आणि होती माणिक मोती, आणि होती माणिक मोती, वरतुनी राजस गात नाथा, वरतुनी राजस गात नाथा, नाचतना गगनात नाथा, नाचतना गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा, गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा, गगनाथ नाथा, नाचतना गगनाथ नाथा. नमस्कार आणि सुस्वागतम. मी सुधीर कौठाळकर. पुण्यप्रभाव नाटकातील गोकुळच्या एका स्वगतानं मी आता याचा प्रारंभ करीत आहे. शेवा, या जयंताच्या खटल्यानं जीव नुसता जेरीला आणलाय. आज इतके दिवस ही साक्ष पाठ करतोय, पण 4 प्रश्नापलीकडे काही माझी मजल जात नाही आहे. आणि या वकिलांचा तर साक्षीदारांच्यावर मोठा कटाक्ष. भारतीय युद्धातल्या सेनापतीची आणि या वकिलांची लढण्याची एकत्रित बरं का. म्हणजे धर्म दुर्योधनाप्रमाणे बाजूला राहायचं आणि खटल्यातल्या या सेनापतीच्या साक्षीदारांच्या फौजीवर हल्ला करायचा. फेर तपासणीच्या चक्रव्यूहात एखादा प्रतिपक्षाचा वीर सापडला की मारे त्याच्यावर दरखास्त, सुनावणी, कैफियत, हुकुमनामा असल्या वाघभाडांचा नुसता मारा सुरू व्हायचा. काय पण हे शब्द, दरखास्त, जात पुचलका, फैसला, बोलताना कसं अवसान भरतं अंगात. मला वाटतं या साऱ्या शब्दांना एकच अर्थ असावा किंवा एकाही शब्दाला कुठलाही अर्थ नसावा. अहो, आज 15 दिवस या शब्दांनी मला भंडावून सोडले हो. स्वप्नात सुद्धा मोठ्या मोठ्या अक्षराने हेच लिहिलेले शब्द दिसतात. मला काय सांगू.
ह्या वकिलांचं नेहमी कसं होत असेल कुणास ठाऊक. आमच्या समोरच्या वकिलानं मला जर या शब्दांचा मारा करून विचारलं तर मीही उलट बोलणार त्याला. त्यानं म्हटलं दरखास्त की मी म्हणणार कैफियत. त्यानं म्हटलं सुनावणी की मी म्हणणार हुकूमनामा. अहो पक्षकार संचारला ना वकिलांच्या अंगात की वकील अगदी बेफाम होतो बघा. परकाया प्रवेशाच्या विद्येचा ज्याचा भरोसा नसेल ना त्यानं या वकिलांच्याकडे पाहावं. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. अहो पण पाण्याचा रंग दुसरा पदार्थ त्यात आहे तोपर्यंत तरी टिकतो हो. पण हे वकील खटला संपण्याचीही वाट बघत नाहीत. आत्ता एकमेकांच्या मानगुटीत बसणारे वकील घटकाभरात एकमेकांच्या गळ्यात घडे घालून मिरवतील. वकिलाला फक्त एका परिसाचीच उपमा शोभेल पण ती उलट बरं का. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचं सोनं होतं. पण वकिलांच्या स्पर्शानं तर सोन्याचंही लोखंड होतं. वकिलाने पक्षकाराला एकदा हाती पकडलं की बिचाऱ्याच्या हातातल्या सोन्याच्या सोलकड्यांच्या लोखंडी बेड्या बनायच्या. या वकिलाचा धंदाच असा. हजारो पक्षकारांची घरं बसवायची आणि आपलं घर उभारायचं. लोकांनी बेआबरू केली की ह्यांची आबरू वाढली. मग पैशाच्या देवघेवीच्या खटल्यात पैसे काढून हे जसे गब्बर बनतात ना तसे आबरू नुकसानीच्या खटल्यातून प्रतिवादीनं घेतलेले आबरू परत भरून हे आबरूदार होतात कोणास ठाऊक. बरं इतक्या तंट्या बखड्याच्या घालमिलीत जन्म घालवला तरी वकील स्वतः त्यात कधी पडायचा नाही. न्यायाच्या बाजारातला हा दलाल स्वतः कज्जेदाल कधीही नसायचा. अहो संसारात राहून संसारापासून अलिप्त राहिल्याबद्दल तुकाराम मोठा प्रौढी मिरवतो ना. पण या वकिलात असे हजारो संसर्गरहित तुकाराम दाखवता येतील. पण जाऊ द्या. या खटल्याच्या दगदगीनं मी सुद्धा अर्धा मुर्धा वकील झालो आहे. त्या पर्यायानं स्वतःचीच नालस्ती करण्यात काय अर्थ आहे. हो पण ही साक्ष मात्र उद्याला पाठ झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे. धन्यवाद. भाते जनात राया भाते राया भाते जनात राया भाते मनात राया भाते मनात राया नवखंड देह नटला नवखंड देह नटला दार प्यार राजा दार प्यार राजा भाते जनात राजा मागे सदा पिदाया मागे सदा पिदाया हो मागे सदा पिदाया भागे अनंत काया भागे अनंत काया लावे दिवास माया लावे दिवास माया लावे दिवास माया लावे परीन राया लावे परीन राया हाती अखंड भरला नमस्कार मंडळी. पु ल गडकऱ्यांच्या राजसन्यासबद्दल काय म्हणतात ते 2 वाक्यात सांगते. पु ल म्हणतात, गडकऱ्यांचे राजसन्यास हे माझे अत्यंत आवडते नाटक आहे. वासुदेव शास्त्रींनी राजसन्यासाला ते नाटक अपुरे राहिले म्हणून चंद्रकोरीची उपमा दिली आहे. पण मला तर ते अपुरं म्हणूनच अत्यंत सुंदर वाटतं. कोरीव लेण्यातल्या भग्नमूर्ती रसिकतेला एक वेगळेच आव्हान देत असतात. केशभूषा पुरी झाल्यानंतरच्या चित्रापेक्षा केशभूषा करीत असलेल्या रमणीचं चित्र जसे अधिक मोहक वाटावे तशी काहीशी या नाटकाची स्थिती आहे. रंगभूमीवर इतके तऱ्हेतऱ्हेचे संभाजी येऊनही गडकऱ्यांचा संभाजी जीव असा अर्धा अर्धा का करतो. तर मंडळी, आता संभाजीचा एक संवाद मी सादर करते. साबाजी, साबाजी,
आबासाहेब अजून माझ्याकडे रागाच्या नजरेने पाहत आहेत. त्या रागाने जळून जाईल अशी मला भीती वाटते. साबाजी, मला मला सांभाळून घे. आबांना पुन्हा आठवण करून दे. त्यांनीच तुला सांगितले होते ना. आबांना म्हणावं, शंभू बाळ अजून हूड आहे, त्याच्याकडे असे रागाने पाहू नका. आबासाहेब, अजून तरी माझ्या बाळबुद्धीला रस्ता दाखवा. आपल्यासारख्या लोकोत्तर अवताराला सद्गुरू रामदासांचा उपदेश घ्यावासा वाटला. मग या चुकलेल्या बाळाला. हा साबाजी, ती पहा श्री समर्थांची भव्य मूर्ती. साऱ्या राज्याच्या सनदा काढून आबांनी समर्थांच्या झोळीत टाकल्या. राजाने बैराग्याला भीक घातली. खरा शिष्य, खरा सद्गुरू हाच राजसन्यास. एकाचा राजसन्यास आणि दुसऱ्याचा योग संन्यास. दोघातून मोठा कोण? साबाजी लहान तोंडी मोठा घास घेतला. आबासाहेब, आता अजून रागाच्या नजरेने पाहण्याचे काही कारण नाही. अशा राजसन्यासात मला दर्शन देण्याचा आपला हेतू समजला. माझ्या योग्य मस्तकावर आपला जिरेटोप अजून आहे, त्याचा मी अजून संन्यास केला नाही. थांबा आबासाहेब. पहा साबाजी, श्री समर्थांच्या साक्षीने आबासाहेबांच्या डोळ्या देखत मराठेशाहीचा हा जिरेटो छत्रपतींच्या मस्तक स्पर्शाने पवित्र झालेल्या तुमच्या तीर्थ स्वरूप चरणी अर्पण करीत आहे. साबाजी, हा नेऊन माझ्या धाकट्या भावाच्या आईसाहेबांच्या राजारामाच्या मस्तकावर ठेवा. शंभू दादाचा राजा बाळाला आशीर्वाद सांगा. महाराष्ट्राच्या महाराजाला या कमनशीब मराठ्याचा राम राम सांगा. उद्याच्या उगवत्या सूर्याला या मावळत्या सूर्याची शेवटची किरणे नेऊन पोहोचवा आणि रायगडच्या जुन्या राजाची नव्या राजाला शेवटची एवढीच वाणी ऐकवा की राजा म्हणजे जगाचा उपभोग शून्य स्वामी. राज्य उपभोग म्हणजे राजसन्यास. ना विष्णु पृथ्वीपती. कठीण 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 किती, कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई. कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई. स्त्री जाती प्रतिझटता, स्त्री जाती प्रतिझटता, अंत कळत नाही. कठीण 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 किती. रंगुनी रंगात मधुर, रंगुनी रंगात मधुर, मधुर बोलती. रंगुनी रंगात मधुर, मधुर बोलती. हसत हसत फसवुनी, हसत हसत फसवुनी, हृदबंध तोडिते. कठीण 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 किती.
हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता गोप गुंफिते हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता गोप गुंफिते पदर पदर परिशेवटी पदर पदर परिशेवटी तुटत तुटत जाये कठीण 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 किती. नमस्कार. आविष्कारचा 10वा अंक भावबंधन यासाठी राम गणेश गडकरी लिखित नाटक भावबंधन अंक 3 प्रवेश 2 ह्यातील पात्र महेश्वर श्री अतुल जोशी, इंदू सौ रेखा दामले, बिंदू सुषमा चौसाळकर. या पोरांनी भंडावून सोडलंय बुवा. लहान मुलांच्या उत्सुकतेनं प्रत्येक जण माझ्या हृदयातले आपले प्रेमाचे रोप शाबूत आहे की नाही हे घटके घटकेने येऊन पाहून जात आहेत. झालं, आली काळ्या रंगाची एक उधळपट्टी. आता पाठीमागून हळूच जाऊन यांचे डोळे झाकावेत, म्हणजे यांना खूप आनंद होईल. ही हळूच माझा घास घेणार की काय? हे काय हे लागलं असतं ना मला. कोण? इंदू? अगं मला काय माहित तू इथे आहेस म्हणून. अशी अशी लपत छपत का आलीस? मी हळूच मागून येऊन तुमचे डोळे झाकणार होते, म्हणजे तुम्हाला दिसलंच नसतं कोण आहे ते. असे गुपचूप डोळे झाकणं हा प्रेमाचा एक प्रकार आहे असं म्हणतात. पण अंधेऱ्याचे डोळे झाकण्यात प्रेम कुठे उरलं? जन्मांधाच्या डोळ्यांना चष्मा लावून तसा फायदा काही होत नाही, तसे डोळे अजिबात झाकल्याने काही नुकसान सुद्धा होत नाही. दम खा. बिंदुताई आली. आली? बरं झालं. ही दुसरी अवकाळ आली. ज्या स्त्री जातीच्या नामकरणासाठी ललना, रमणी यासारख्या ललित शब्दांची योजना झाली, त्यात सुंदर वर्गावर अवदसा, कंजारीण या शब्दाची आग कशी पाखडण्यात आली ह्या गोष्टीचा खुलासा दोघांकडे पाहिला की ताबडतोब होतो बघा. विधात्यानं ह्याच्या आधी शूर्पणखा, हिडिंबा, कुब्जा ही विद्रूप वळणे गिरवून कसलेल्या हाताने ह्या 2 परीक्षेसाठी पुस्त्या काढतात ना, तसं काढल्या असावं दिसतंय. एकेकीच्या चेहऱ्याकडे बघता क्षणी मनुष्य अर्धमेला होऊन जातोय. यांचे आई बाप इतक्या लवकर का मेले हे सांगणं फार मोठं कठीण नाही हो. आईबाप आणि कुठेतरी 2 तरुण अशा चौघांच्या मुळावर ह्या 2 पोरी जन्मास आल्या असाव्यात. परमेश्वरा, 3 वर्षाच्या आतील पोरं हातोहात हातावेगळी करण्याची विद्या ह्या काळ्या करटारट्यांची लहानपणी तुझ्या हस्तगत का झाली नव्हती? काय रागामिगाने पाहता एकमेकडे. आता या काळा कुट्ट कोकिळांना कर्कश कंटक केव्हा फुटणारे? काय हो कामण्णा, तुम्ही पुन्हा इंदूशी बोलत बसलात. आली गंमतीची वेळ. ही राक्षसी बचकभर तोंड उघडून बोलायला लागली म्हणजे अगदी खायला उठल्यासारखं वाटतंय. आणि हा काळा कोळसा धुमसतो आहेच. आता पायाखाली वणव्याची आग भडकावी आणि टाळक्यावर वीज कडकडावी अशातली दशा माझी झाली आहे. मी राखे प्रभू, संभाळ संभाळ आपल्या गुलामाला संभाळ. आता हे काय ग, काय झालं माझ्याशी न बोलायला? मग काय तुझ्याशी बोलायचं का? हो हो, मला टाकून हिच्यासारख्या कुब्जेशी बोलत बसायला तुमचे डोळे का फुटलेत? इकडे बघा हो, म्हणजे इकडे तोंड करा. ही तुम्हाला हिणवायला लागली बरं. मी काय पाहणार, तूच पाह ना. अगं आंधळाला असं हेणवलं चांगलं का? काय झालं तुम्हाला आंधळ व्हायला? ही का कोणाच्या हातची गोष्ट आहे वाटतं. अहो तुम्ही तिकडे बघूच नका, आपलं माझ्याचकडे पहा म्हणजे झालं. तुझ्याकडे तरी काय पाहणार कपाळ? माझ्या कपाळी मुळी कोणाकडे पाहणं नाहीच आहे. झालं, 2 लगड शब्द बोलल्याबरोबर तुमची नजरच बदलली. माझी नजर कशी बदलणार? मी आंधळा आहे हे रागाच्या भरात विसरली वाटतं तू बिंदू. खरं भलतच बोलून जात होते मी. कामण्णा, मला बोलायचं भानच नाही. तुम्ही खरेखुरे आंधळे नसताना तर हिच्याशी एक शब्द तरी बोलला असतात का? इतकी मी वाईट आहे वाटतं? नाही हो कामण्णा, माझं तोंड की नाही कमळासारखं आहे. हो 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 हो, कृष्ण कमळासारखं. मग माझं तोंड तर चंद्रासारखं आहे म्हणावं लागेल. पण मग त्या चंद्राला खग्रास बरीक लागलंय तेवढं. अहो,
हिची मानणं वाकडी आहे बरं का. अगं मी तुझ्या वाकड्या मानेचेच वेडावणे दाखवत होते. खरे ओ खरे, माझ्या जन्मापासून ही मला अशीच वेडावर सुटलीये आणि त्याची खोड मेल्यावाचून थोडीच जायची. का म्हणणार ही काहीतरी सांगते हो तुम्हाला. खरं पाहाल तर मी अगदी अप्सरेसारखी सुंदर आहे. मात्र 14 रत्नांबरोबर अप्सरांचा तांडा क्षीरसमुद्रातून बाहेर आला आणि ती गर्दी टाळण्यासारखी ही काळ्या समुद्रातून वर आली. आहाहाहा, अप्सरेचा अवतार बघा. अगं तू अप्सरेसारखी असशील तर मला रतीच समजावं लागेल. रतीसारखी का? प्रत्यक्ष रतीच आहेस की तू. आता मात्र शंकराने बंदराला जाळलं त्यावेळीस पतिभक्तीच्या भरात फार जवळ गेल्यामुळे त्या आगीच्या लोळातून नखशिखांत करपून निघाली, एवढंच. बाकी शंकराने ज्यावेळी मदन दहाची उगीच घाई केली. आपल्या सैन्यात या दोघींची भरती झालेली पाहून मदनाच्या अंगाचा खास भडका उडाला असता. काय तावातावाने शिरात आणून भांडताय एकमेकांशी. अशात एकीने रागाने दम कोंडून प्राण गेला आणि दुसरीच्या धक्क्याने हृदयाची क्रिया बंद पडून मेली तर काय बहार होईल. आहा, मृत्यू हा केवढा आधार आहे जगाला हो. मृत्यूने कधीतरी या पिढ्या टळणार आहेत. या कल्पनेनं किती समाधान वाटतं मनाला. पुढची पिढी किती भाग्याची आहे हो. कहो तू का म्हणणार, तुम्ही काही बोलतच नाही. तुम्हीच सांगा पो आमच्यात कुणाचं रूप चांगलं येते. मी काय बोलू. दगड GIP आणि बीबीच्या दुहेरी धूमधडक्यात सापडलेल्या मुंबई शहराप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली आहे. शिवाय बिंदू, तुला मी एकदा सांगून टाकलं आहे ना की तुमची ही काळी कोंडी आपल्याला उलगडत नाही म्हणून बुवा. ते काय का सांगेनात, मी कुठली ऐकायला. असं यांचं बोकोट धरून फरफटत ओढीत नेते बघ इथून यांना. ही बघ. आहा, मी बरी गप्प राहील. यांची शेंडी धरून इथले इथे डांबून ठेवीन त्यांना. अरे बाप रे, धाव रे रामराया, किती अंतभासी. प्राणात मांडी येला न करुणा कैशी, धाव रे रामराया. बायानो, माझी अशी दैना करायला मी काही एकाचाही नवरा झालो नाही अजून. हे पहा, तिलोत्तमेसारखी सुंदोपसुंद झगडून मेले त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी आधी द्वंद्व युद्ध खेळा. तोपर्यंत कुवारपणाला न शोभण्या इथे मी कोणाला काहीही करून देणार नाही. बिंदू, तुला काय म्हणावं हेच कळत नाही. मला डोळे नाहीत म्हणून माझ्यावर दया करायची विसरली वाटतं तू. इंदू, चल चल भाऊ, मला इथून घेऊन चल. चला, काय करावं. तुम्हाला डोळे असते की नाही म्हणजे या बिंदुताईची चांगली गंमत पाहिली असती आपण. चल, उद्या 4 पोरं झाली म्हणजे मला दृष्टी मिळवण्या इतकी गुलाबकावलीचे फूल आणायला पाठवू की त्यांना आपण. चल चल चल. लतिकेसारखी चटचक चांदणी लभावी म्हणून इथे यावं आणि या 2 नक्षत्रांच्या राशीत असं बसावं. यालाच म्हणतात ग्रहयोग. जय हो मीरा के प्रभू, जय हो. हे इंदूला फसवते की मला धड काहीच कळत नाही. बघावं बघावं, नाहीतर यांचा नादच सोडून द्यावा आणि त्या गिरसप्पांनाच लग्नाचा विचार हे आपलं बरं. ते म्हातारे असले तरी यांच्यासारखे दुटप्पी नाही. नमस्कार. सादर करीत आहोत भावबंधन. अंक 2, प्रवेश 4. पात्र धुंडीराज शिरीष सुकटणकर, मालती शर्वरी सुकटणकर. मालती, मालती. काय बाबा? बेटा, तू बोलत का नाहीस? बाळ, माझ्यावर रागवली कायस? बाबा, मी बोलू का? बोलतेच मी. तुम्ही फड्डीशी बोलू नकोस म्हणायच्या आधीच मला बोलायचं ते मी बोलू का?
म्हणजे तुमचे सांगणे मोडण्याचे तरी माझी कपाळी यायचं नाही. पण बाबा मी तुम्हाला बोलू तरी काय? माझे जन्मदाते म्हणून तुमच्या गळ्यात बाबा म्हणून प्रेमाने मिठी मारू, की माझ्या गळ्याला फास बांधायला तयार झाला म्हणून तुमच्यापासून दूर तोंड लपवून बसू? आजवर प्रेमाने माझी जोपासना केली, त्याबद्दल तुमची उत्तराई कोणत्या शब्दाने होऊ? उद्या माझ्या जन्माचा सत्यानाश करता आहात म्हणून तुम्हाला कठोर तरी कोणत्या शब्दाने बोलू? तुमच्या तोंडाकडे रागाने पाहीन म्हटलं तर तुमची आतापर्यंतची उदार माया आठवून डोळ्यात आसू उभी राहतात आणि तुमची लाडकी मुलगी म्हणून पायावर डोकं ठेवू लागले तर आत्ताच्या बोलण्यावरून तुम्ही मला पायाखाली तुडवून टाकाल अशी धास्ती वाटते. तुमच्यापासून दूर उभी राहिले तर मायेने माझी डोळ्यातली आसवं पुसून टाकायला दुसरं कोणी नाही म्हणून वाईट वाटतं. आणि तुमच्या पदराखाली तोंड लपवायला आले तर ममतेने तोंडावरून हात फिरवता फिरवता चटकन माझ्या कपाळाचे कुंकू पुसून टाकाल अशी भीती वाटते. बाबा, माझं लग्न जमवता या आनंदाने मी तुमच्या गळ्यात मिठी मारू, की आपल्या गळ्यातल्या ताईतासारखी मालती वृद्ध पतीच्या गळ्यात बांधू नका म्हणून तुमच्या पायाशी मिठी मारून बसू? कपाळी कुंकू लागतंय म्हणून हसायला लागू, की कपाळ फुटलं म्हणून रडत बसू? बाबा, तुमचं मन इतकं प्रेमळ, आम्हा मुलांना आईपेक्षाही तुमचा ओढा अधिक, आणि आज एकाकी असे निर्दय, असे कठोर, निष्ठुर, पाषाण हृदय कसे हो झाला? ही कसाबकरणी तुम्हाला कोणी शिकवली? मालती, बेटा मला क्षमा कर. मी तुझा अनंत अपराधी आहे. मालती, मला क्षमा कर ग. बाबा, हे काय? उठा, माझ्या पाया पडता? उठा उठा बाबा. नाही नाही, मला अभय दिल्याखेरीज मी तुझे पाय सोडणार नाही. मालती, मला क्षमा कर. बाबा, हे काय बरं असं? माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. बाबा, हा काय प्रकार आहे? मला सांगा तरी. मालती, तुला काय सांगू आणि कोणत्या तोंडानं सांगू? मालती, आपल्यावर आकाश कोसळलंय ग. आपल्या घरावर आगीचा पाऊस पडला. आपण ठार बुडालो. बाळे, माझ्याच्याने बोलवतही नाही. मी काय करू? कुठं जाऊन तोंड अडवू? मालती, अगं हे काय झालं ग? पण बाबा, हे काय झालं ते मला सांगा तरी. बाबा, रडू नका. बाबा, मला भीती वाटते हो. बाबा, मला काय झालंय ते सांगा आधी. बाळे, घरातल्या घरात मोठ्यानं बोलायची सुद्धा चोरी झाली. एक अक्षर कुणाच्या कानावर गेले तर आपल्या घरादाराचा सत्यानाश होईल. इकडे ये. तर त्या दिवशी स्टेशनावर असा हा प्रकार झाला. तो कबुली जबाबाचा कागद त्या अधिकाऱ्याने घनश्यामांच्या हाती आणून दिलेला आहे. आणि आता घनश्याम म्हणतात की मालती धनेश्वर पंतांना दिली नाही तर तो कागद मी उघडकीस आणीन. बाळे, असे झाले तर आपल्यावर ब्रह्मांड कोसळले वाचून राहणार नाही. म्हणून आपल्या हाती नेऊन तुला खाटकाच्या घरात लोटावी लागते ग. मी माझ्या मरणाला भीत नाही. मला तुरुंगात घातला, फाशी दिला तरी तुझ्या सुखासाठी मला कशाचं काहीही वाटणार नाही. पण माझ्या एकट्याच्या मरणानं भागत नाही ना ग.
मी तुरुंगात गेल्यावर आपल्या मुलाबाळांचं काय होईल? कैद्याची मुलं म्हणून जो तो त्यांना दूर लोटील. लोक आपल्याला हिडीस का करतात हे सुद्धा त्या बापड्यांना कळायचं नाही. अरे हे अपयश टाळण्यासाठी मला अंधचोरपणानं मागे राहून तुला आपल्या हाती विहिरीत ढकलावे लागते, तरच त्या घनश्यामाचं समाधान होईल. काय सांगताय बाबा तुम्ही? असं कसं झालं? होय बेटा, तुला सांगितलं हे सारं खरंय. एरवी तुझा असा गळा कापायला मी खाटी काय का कसाही आहे, पण मी लाचार आहे ग. मालती, मी या जगात चोर ठरलो. तुझ्यासारखी अशी रत्न ज्याच्या हातापायशी पडले तो मी चोरी करीन का? कुबेराचे भांडार दारावरून जाऊ लागले तरी सुद्धा ज्याने ते नुसतं पाहण्यासाठी तुमच्यावरून क्षणभर नजर हलवली नसती, तो 1.5 जमडीच्या दागिन्यांचा लोभ करील का? मी अपराधी नाहीये, मी नाडलोय. मी लबाड नाही, चोर नाही, मी कोणाचा काही अपराध केलेला नाही. बाळे, आपल्या जन्मात माझा एकच अपराध झालेला आहे. या व्यवहारी जगात, या धूर्त जगात मी भोळा बाबडा आहे, मी साधा आहे, मी वेडा बागडा आहे. एवढाच काय तो माझा गुन्हा झाला ग. आणखी म्हणून बाळे, मला असा भुर्दंड भरावा लागतोय. तुझ्या जन्माची माती या माझ्या हाताने कशी न करू? तू मला काय म्हणशील? जग काय म्हणेल? मालती, मालती, मी भांबावून गेलोय ग. मी काय करू? या संकटातून कसा ग मुक्त होऊ? माझ्या बच्चा कच्च्याना कसा वाचू ग, कसा वाचू? बाबा, हे मला आधीच का नाही सांगितलं? बाबा, मला काहीच माहीत नव्हतं म्हणून मी तुम्हाला वाईट साईड बोलले. वेडं वाकडं बोलून मी तुमच्या काळजाला घरं पाडली. बाबा, बाबा, मला क्षमा करा. बाबा, ही मालती मोठी निष्ठुर आहे, चांडाळी नाही. मला ठाऊक नव्हतं बाबा. मी तुम्हाला नाही नाही तर टाकून बोलले. हे पाप मी कुठं पडू बाबा? बेटा मालती, तू काय पाप केलेस असे? काही नाही, मीच तुझा गळा कापायला तयार झालोय. मालती, आता आपली पोरंबाळ कुठं लपून ठेवायची? मी काय करू? मालती, मला काही सुचेनासं झालंय ग. जीवाला उकडल्यासारखं झालंय. माझी कुसूम, माझी कुमूद, माझी बाळ. मालती, मी काय करू? यातून कसा सुटू? माझा धीर कचलाय ग. बाबा, मुळीच धीर सोडू नका. ही पहा, मालती तुमच्या पायाशी उभी आहे. आपल्या मुलाबाळांचे जीव राखण्यासाठी माझ्या जीवाचे हाल करून घ्यायला मी तयार आहे. धनेश्वराशी लग्न करायला मालती तयार आहे म्हणून खुशाल घनश्यामांना सांगून पाठवा. प्रेमाने पोसलेल्या या मालतीच्या देहाच्या रगतबातांचा एक खास चारा. पण माझ्या भावंडांची उपासमार होऊ देऊ नका. बाबा, मी तुमची मुलगी आहे. आमच्या सुखासाठी तुम्ही काय काय केलं नाही? मग माझ्या गोजीरवाड्या भावंडांसाठी मला सुद्धा माझ्या सुखावर पाणी सोडायला नको का? बाबा, काही एक काळजी करू नका. तुमचा गुंतलेला गळा मोकळा करण्यासाठी, आपल्या लहान भावंडांच्या सुखासाठी ही मालती धनेश्वराच्याच काय, पण एखाद्या प्रेताच्या सुद्धा गळ्यात माळ घालण्यासाठी स्वतःचे सुख पायाने तुडवीत आनंदाने चालून जाईल. शाबास,
बेटा मालती, शाब्बास. तुझ्यावरचं हे अरिष्ट टाळण्यासाठी माझ्या प्राणांचा सत्यानाश करून घ्यायला मी केव्हाही तयार आहे. पण मी मेल्याने आपल्या लेकरांचं मरण टळत नाही आणि म्हणूनच तुझा बळी द्यायला मी तयार झालोय. मालती, मालती, अगं किती उदारपणा तुझ्या मनाचा हा. बाबा, मी तुमची मुलगी आहे. जा. मी आनंदाने, समाधानाने, संतोषाने धनेश्वरांशी लग्न करायला तयार आहे असे घनश्यामांना आत्ताच जाऊन सांगा. मालती, एक गोष्ट लक्षात ठेवायला मात्र विसरू नकोस हा. घनश्यामाच्या जुलमामुळे आपण अशा लग्नाला तयार झालो असे कुणाला कळता उपयोगी नाही. चिकित्सकपणाने चौकशी करताना फटदिशी कुणाला त्या कागदाचे कारण समजले तर एकदम साराच घात होईल. आपणच आपकुशीने या लग्नासाठी धडपडतो आहोत असे लौकिकात आपण दाखवायला पाहिजे. खरी गोष्ट बोलण्याची आपल्याला चोरी आहे. त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका बाबा. धनेश्वरांची श्रीमंती मला हवी आहे म्हणून सांगायला मी तयार आहे. लोक काय वाटेल ते म्हणत. बाबा, आता आपण निसंग झालो. दैवी आले ते सोंग साजरे करून दाखवले पाहिजे. तुम्ही आता काही एक मनात ठेवू नका बाबा. बाळे, मग या कामासाठी जाऊ का म्हणून तुझा कसा ग निरोप घेऊ. हो बाबा, तुमच्याजवळ माझे एक मागणे मात्र आहे. काय ते? काय मागणे आहे तुझे? बेटा बोलत का नाहीस? काय मागणे आहे तुझे? एकदा मनोहरांना भेटण्याची मला परवानगी द्या बाबा. तुम्हाला सर्व माहीत आहेच. खुशाल, अगदी खुशाल मनोहराला भेट. जाऊ मी आता? थांबा थांबा, आणखी एक मागणे आहे. बाबा, मगाचं माझं सारं निष्ठुर बोलणं मोठ्या मनानं विसरून जा आणि आपल्या लाडक्या मालतीला तोंड भरून आशीर्वाद एकदा आपला द्या. म्हणजे मनोहरानं भेटायला मला धीर येईल. बाबा, मला तुमचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद? मालती, अगं हा घे माझा आशीर्वाद. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्र तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टांसी शंकू नको, ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. देवराया, तुझ्या राज्यात असा काय रे अपराध आम्ही केला की आम्हाला आपल्या दाराशी आज असे पतितांसारखे ओढून आणीत आहेस? कुणाच्या कपर्दिकेचा कधी लोभ धरला नाही, कुणाच्या मनाला कधी दुखावली नाही. मिळाली ती मीठ भाकरी खाऊन दुसऱ्यांना मोकळ्या मनाने आशीर्वाद दिले. दुसऱ्याचा पाय लागला तरी आधी आमचा नमस्कार घडला. त्या आमची का रे अशी दैना व्हावी? हे नष्टचर्य आमच्या ललाटी का लिहून ठेवलेस? अवघ्या पुण्याईचे हेच का निर्वाणीचं फळ? उठ मालती, माझी साधी बोळी पुण्याई अंगात संचरून बोलतोय मी. बेटा मालती, खुशाल धनेश्वराशी लग्न लाव. तुझे लग्न होताच देवादारी धरणे धरून बसेन आणि मरून तुझ्या पोटी येईन. बेटा मालती, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. जा, म्हाताऱ्या धनेश्वराशी लग्न कर, नाहीतर अगदी एखाद्या प्रेताशी लग्न लाव. तुझा संसार सुखानच साजरा होईल. मालती, हृदय फोडून रक्त आटून तुझ्या बापाने तुला आशीर्वाद दिलेला आहे. तो खोटा करण्याची साक्षात देवाच्या बापाची प्राज्ञा नाही. चल, हुशार हो आणि पुसून टाक ती आसवं. बाबा,
इतक्या प्रेमाचा आणि पुण्याईचा हात आसवे पुसायला तयार असल्यावर खटकोळ खटकी रडायला कोण तयार होणार नाही. संसारात रडण्याचे दुःख कधी वाटत नाही, पण ऐनवेळी अधिकाराने आसवं पुसायला कोणी नसतं म्हणून वाईट वाटतं. कशी जात जोपदाना, कशी जात जोपदाना, कशी जात जोपदाना, माझ्या कशी जात जोपदाना, माझ्या कशी जात जोपदाना, माझ्या कशी जात जोपदाना. मम शुभग शुभ पदाना माझा, शुभग शुभ पदाना माझा, शुभग शुभ पदाला, शुभग शुभ पदाला. कशी जात जोपदाला, कशी जात जोपदाला माझा, कशी जात जोपदाला. बसे पदयुग जिथे, बसे पदयुग जिथे, बसे पदयुग जिथे, बसे पदयुग जिथे, बसे पदयुग जिथे. मम स्वर्ग तेथ राजे माझा, स्वर्ग तेथ, स्वर्ग तेथ, स्वर्ग तेथ राजे, स्वर्ग तेथ राजे माझा, स्वर्ग तेथ हा माझा. स्वर्ग तेथ राजे माझा, स्वर्ग तेथ राजे, स्वर्ग तेथ राजे. कशी जात जोपदाला, कशी जात जोपदाला माझा, कशी जात जोपदाला, कशी जात जोपदाला. या गीताबाई बसा. आम्हा एवढे 4च कागद मोडायचे राहिले. जरा वेळ झाला तर चालेल ना? सावकाश होऊ द्या. मी लागू कागद मोडायला? नको नको गीताबाई, अहो पण माझी शपथ आहे तुम्हाला, अगदी नको. बसा. बाईसाहेब, का बरं नको म्हणता? नेहमी तुमचं असंच. मी जरा हात लावू लागले म्हणजे मोडता घालता लागलीच. गीताबाई, तिकडच्या डोक्यावर हात ठेवून मी शपथ घेतली की दुसऱ्याची काडी म्हणून घरात घेणार नाही. दुसऱ्यांचे कष्ट आम्हाला अगदी वर्ज्य आहेत. गीताबाई, असं काम रोज आणलं म्हणजे डोंगरा एवढे उपकार होतील आमच्यावर. ते पण समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही. आज काम आणण्यासाठी सगळं गाव हिंडले, पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही. काय असं म्हणे, लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडलाय असं म्हणून कामच निघत नाही. अरे देवा, आता कसं बरं करायचं पुढे? दुसरं कसलंच काम नाही का मिळण्यासारखं? दुसरं दुसरं कसलं बरं काम पाहावं? कसलं का असे ना हो गडे, दळण नाही का कुणाकडचं मिळायचं? ते आपलं बरं घरच्या घरी करायला. दळण? त्यात काय झालं एवढं चपापायला? अशा का बघत आहात? मोलानं दळण्याचं काम तुमच्यासारख्यांनी का करायचं? नवकोट नारायण तुमचे वडील, लक्ष्मीशी सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेला आणि आता हे काम करायचं? अर्ध्या डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हाती कवड्या राहिल्या. आपला हातगुण, त्याला कोण काय करणार? अहो, दळायचं सोपं का आहे? कोळवाड्यातल्या बायका चांगल्या धडधाकट, पण त्या देखील उरी फुटतात. अन तुमच्यानं अर्धपोटी कसं व्हावं ते? अहो, उरापोटी करीन कसं झालं तरी. अर्धपोटी नाही, अगदी रित्या पोटी सुद्धा. कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवाच ना. माझं ऐका तुम्ही. खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या. अहो, दुसऱ्यासाठी का करायचंय? बघाल ना कुठं? बघेन बापडी, इलाजच हटला. अगं बाई, विसरलेच. अमृतेश्वरी लक्ष भोजनं चालली आहेत. 4 दिवस तिकडे गेला तर गोडाधोडाचे 2 घास तरी पोटभर मिळतील. तुम्हाला उपाशी तापाशी बघितलं ना की पोटात कटातट तुटतं अगदी. अगं बाई,
तुमच्या डोळ्यात पाणी? मी मी भोळ्या भावनेने बोलून गेले, पण तुमच्या जीवाला लागलं. या विचारीचं समाधान केलं पाहिजे. बापडी लागलीच गोरीमोरी झाली. नाही नाही गीताबाई, माझ्याही मनातून यायचंच होतं, पण हे बघा असं जुने राड करून चार चौघात कसं बरं यायचं बाहेर, म्हणून मला वाईट वाटलं हो. तिच्या एवढंच ना? मी आपली चरकलेच. म्हटलं कुठून बोलायला गेले. राहू द्या हो, दळणाचं पाहाल ना कुठं जमलं तर. तुमच्या देव स्वभावाला काय म्हणावं बाईसाहेब. 7 जन्माच्या पुण्यवंतांनी सुद्धा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं, पण आमच्या घरच्या सारख्यांनी तुमच्याबद्दल दारूसारखं अभद्र बोल. तो देव मेला दडी मारून कुठे बसलाय का दारू बिरूच प्यायलाय? हो गीताबाई, आपण बायकांनी असं बोलावं का? नवरा म्हणजे देवासारखा. देवा ब्राह्मणांनी दिलेला नवरा कसा का असेना. हे कसले हो देव? हे दारूबाज देव आज गटार गंगेत व्हायचे तर उद्या आणखीन कुठे लोळायचे? देवानच मुळे आताशा लाच सोडल्यासारखी दिसते. गीताबाई, बाईसाहेब, तुमची लुगडी धुवायला सांगा. एकदा सोडून 7 वेळा धुवीन मी, पण एवढ्या गोष्टीत नका माझ्या तोंडाला हात देऊ. असले नवरे जायचे का आहेत? मेले एकाच्या अंगी वकूफ नाही गाडीचा, आणि हे म्हणे देव. या देवांची नित्य नियमाने खेटरांनीच पूजा करायला हवी. तो देव सापडला की नाही हाती, तर तुमच्या पुढे उभा करून चांगलं कान पिळून हडसून खडसून त्याला विचारलं असतं, या माऊलीकडे एकदाचा डोळे पाडून पहा आणि मग सांग, पोरा बायांनी भरल्या घरात अशी ओतायला का दारू केलीयस? तुम्ही अशा सीता सावित्री सारख्या तुमची काय ओस ठेवली हो दादासाहेबांनी? सांगा बघू, काय केलं हो त्यांनी तुमच्यासाठी? कधी गोळ्यावर अन्न घातलं तुम्हाला वेळेवर, का बोटभर चिंधी आणली धडोतीसाठी? अष्टप्रहर बाटलीत बुड्या मारूनच बसल्या ना त्यांच्या मोठ्याल्या बुद्ध्या. हे हो कसले देव? हे सेंदूर कमी देव निवळ दगडधोंडे, आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन असं मुळमुळ रडत बसायचं. राणीचं राज्य झालं आहे म्हणतात ना आताशा. मग राणीच्या या राज्यात बायकांचे का असे धिंडावडे निघतायत? नवरा म्हणे देवासारखा, अशाने त्या नवरेपणाचे देवारे माजलेत. दारू पितो तो कसला हो नवरा? माणसात देखील जमा व्हायची नाही त्याची. गीताबाई, गीताबाई, आपण कशाला जीव विटाळून आपला धर्म सोडायचा? हे बघा, बाळ भुकेला झाला असेल, थोडं दूध घेऊन या बरं. आणि हो, तेवढं दळणाचं विसरू नका हा. राम गणेश गडकरी लिखित, संगीत एकच प्याला. वाचक सिंधू, निलिमा पाठक, गीता, उमा जोशी. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आविष्कार खासच्या भावबंधन विशेषांकासाठी मी सुधीर कौठाळकर. राम गणेशांच्या एकच प्याला या नाटकातील सुधाकर रामलाल प्रवेशाच्या संकलित अंशांचे अभिवाचन करून राम गणेशांच्या पुण्यस्मृतीस माझी आदरांजली वाहतोय. ये मदिरे ये. सुधाकर ज्या रस्त्यानं चाललाय त्याला सोबतीची गरज नाहीये. तू देवता नाहीस हे सांगायला जगातल्या पंडितांचा तांडा हवाय कशाला? तुझ्या जुलमी जादूनं चढावलेल्या जनावरांना सुद्धा कळतं की तू एक राक्षसी आहेस, क्रूर घातकी राक्षसी. पण प्रामाणिक आहेस. गळा कापीन म्हटलं की गळाच कापीत आली आहेस. घरादाराचा सत्यानाश करण्याचं वचन देऊन तू कधी अन्य कृती केली नाहीस. मृत्यूच्या दरवाजापर्यंत सोबत करण्याचं वचन देऊन तू कधीही माघार घेतली नाहीयेस. ये मदिरे ये. आपल्या अघोर घातक शक्तीनं या सुधाकराच्या गळ्याला घट्ट मगरमिठी मार. कोण आहे? रामलाल. ये रामलाल ये. अरे रे सुधाकरा, दारू सोडण्याच्या तुझ्या निर्णयाबद्दलचा सिंधुताईचा निरोप ऐकून मी इथं आलो आणि तू हा काय प्रकार दाखवलास? रामलाल, कोवळ्या पाडसाच्या अघोर घा सोडून घेण्यासाठी
आधी वाघाच्या उपाशी जबड्यात हात घाल, गिळलेला मणी उगाळण्यासाठी नागाच्या तोंडात हात घाल आणि मग माझ्या समोरचा प्याला काढून घे. अरे अजान माणसा, दारू ही शक्ती आहे, काळाच्या फात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाड्याला घातलेली खीळ आहे. दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही रामलाल. मुसळधार पावसात टिकाण धरणारी इमारत दारूच्या एका शिंतोड्यानं मातीयेरून होते. दारू गोळ्याच्या तुफानी वाऱ्यासमोर छाती ठोकून उभे राहणारे बुरुस या दारूच्या एका स्पर्शानं जमीनदोस्त होऊन जातात. रामलाल, दारूची जादू तुला पाहिजे असेल तर तुला वाटेल तो 32 लक्षणी सर्व सद्गुणी पुरुष समोर उभा कर आणि त्याच्यावर या दारूचे 4 थेंब टाक. अरे डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तुला त्या मनुष्याचा पशु झालेला दिसेल. पशु, समजलास? बराबर दारू पीत बसणं एवढंच या जगात माझं काम आहे. बस, आणखी एकच प्याला. सुधाकरा, सुधाकरा, अरे काय करतोयस तू? हे काय करतोय? रामलाल, तू माझा जीवलग मित्र, निस्सीम हित करता, त्याच्या सन्मानाचा मी प्रयत्न करतोय रे. धन्वंतरीनं सुद्धा जगाच्या समोर हात टेकलेत अशा रोगाच्या तळमळणाऱ्या जीवाला अखेर कोण हात देतो? मृत्यू. जुलमी जोरानं जीव कोटीला त्राही त्राही करून सोडणाऱ्या नराधमाच्या नाशासाठी निराश माणसं अखेर कोणाच्या तोंडाकडे पाहतात रे? मृत्यूच्या. अरे अरे पण सुद्धा करा, असा जीवाचा त्रागा करायचं कारण काय आहे? काय कारण? कारण एकच, तो हा एकच प्याला. एकच प्याला म्हणे. अरे एवढं आहे तरी काय आहे एकच प्याल्यात? ह्या एकच प्याल्यात काय आहे म्हणून विचारतोयस? अरे वेड्या, या प्याल्यात काय नाही आहे? रामलाल, नीट बघ, हा एकच प्याला भरलेला आहे. काय दिसतं तुला या प्याल्यात? मृत्यूच्या भयानक स्वरूपाशी मनुष्याची दृष्टी परिचयानं एकरूप होताच तो या क्षणभंगूर जगाकडे काळाच्या क्रूरपणा पाहू लागतो. तीव्र निराशेनं कडवटलेल्या मृत्यूच्या क्रूर काव्यदृष्टीनं पाहताना त्याला सुंदर सुंदर वस्तूबद्दल सुद्धा भयान कल्पना आठवतात. रामलाल, आता या प्याल्यात काय भरलंय? माझ्या दृष्टीनं पहा, माझ्या दृष्टीनं. परीक्षिताचा प्राण घेण्यासाठी तक्षकानं मत्सरानं त्वेषाच्या बोऱ्यातल्या आळीचं रूप घेतलं. त्याप्रमाणे खवळलेले सप्तसमुद्र सोडाच्या बुद्धीने या टीसभर प्याल्यात सामावून बसलेत रे. आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली आहे. तरण्या ताठ्या विद्वांच्या कपाळीचं कुंकू कालवून या पुढच्या आगीचा लाल तजेला आणलाय. नीट बघ रामलाल, नीट बघ. आता या रिकाम्या प्याल्यात तुला काय दिसतं? सुधाकरा, अरे डोळ्याने पाप पावत नाही म्हणतात, पण आता मात्र नीट पहा, नीट पहा रामलाल. श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन प्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील ती या रिकाम्या प्याल्यात तुला दिसतील. काबाड कष्ट उपसून आलेला थकवा घालवण्यासाठी आशेनं दारू पिणाऱ्या मजुरांच्या ह्या झोपड्या पहा. पहा, या वेळ घालवण्यासाठी दारू पिणाऱ्या श्रीमंतांच्या हवेल्या. केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू पिणाऱ्या परत मूर्खांचा हा तांडा पहा रामलाल. थोडीशी म्हणून घ्यायला लागून पिता पिता शेवटी स्वतःही त्यात बुडालेल्या व्यवहार पंडितांची ही पागा पहा रामलाल. उद्योगी, गरीब, आळशी, श्रीमंत, साक्षर, निरक्षर, व्यवहारी, पडत मूर्ख अशा सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा एकच प्याला रामलाल. दारूबाज नवऱ्यांच्या बायकांची ही पहा पांढरी फटफटीत कपाळ. दारूबाजाच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या ह्या किंकाळ्या. करत्या सवरत्या मुलाच्या अकाली मरणानं तळमळणाऱ्या वृद्ध मातापितरांचं विव्हळणं. दारूच्या एकच प्याला सामावलेल्या सप्तसमुद्रांनी दारूच्या रूपानं भूमातीची कैक नवरत्न अकाली पचनी पाडलीत रे. स्त्री देहानं नटवण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितके मोती बाहेर निघाले
त्याच्या दसपट आसवांचे मोती या दारूमुळं स्त्री जातीला एकाच प्याल्यात टाकलेत रे. बेवारशी बायकांची बेआबरू, बेशरम बाजार बसव्यांची बदचाल, बेकार बेरडांची बदमाशी, बेचिराग बादशाया. पहा रामलाल पहा. अरे जगावर अंमल गाजवणारा सिकंदर दारूपायी मारेकरी बनून जिवलग मित्राचा खून करतोय. पहा पहा. मेलेल्याला सजीव करण्याचा दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या संजीवनीसह या एकाच प्याल्यात स्वतःच मरून चूर झालाय रे. जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे ते पहा 56 कोटी यादव वीर दारूच्या एकाच प्याल्यात बुडून अधःपतन भोगतायत. परोपकारी माणसा, अरे इतका वेळ घसा फोडून तुझ्या कल्पनेसमोर हा विराट एकच प्याला मी उभा केला. तो या सुधाकरासाठी नव्हे रे, सुधाकरासाठी नव्हे. जा रामलाल जा. तुझ्या वैभवशाली वाणीनं हा विराट स्वरूप एकच प्याला उग्र स्वरूपात प्राणीमात्रांच्या डोळ्यापुढे उभा कर. 4 चौघांच्या आग्रहानं किंवा कुठल्याही मोहानं फसलेल्या एखाद्या तरुण पाहिला प्याला ओठाशी लावतो न लावतो, तोच हा विराट स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळ्यापुढे उभा करून त्याच्या भेदलेल्या हातातून तो पहिलाच प्याला खाली करून खळकन भंगला तरच सुधाकराचा दारूत बुडलेला हा जीव सप्त पाताळाच्याही खाली असला तरी समाधानाचे एकच निश्वास टाकेल. रामलाल जा जा रामलाल जा. आता यापुढं तुझे एकच काम. जा जा. प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला, प्रभुजी गमाला, प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला. प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला. प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला. कोपे बहुमादा तो प्रभु राजा आता हसला मने तोषला, आता हसला, आता हसला, आता हसला मने तोषला, आता हसला मने तोषला. प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला. प्रभुजी गमाला मने तोषला, प्रभुजी गमाला मने तोषला. मृताची हृदयी होते नाथ है पूर्ण झाले, परिवचन सुधेने त्यासी
जिवंत केले अमृत मधुर शब्दा अमृत मधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्याते श्रवणी सकल माझी शक्ती एकत्र होते आता हसला मने तोषला आता हसला आता हसला आता हसला मने तोषला आता हसला मने तोषला आता हसला आता हसला आता हसला मने तोषला प्रभुजी गमाला मने तोषला प्रभुजी गमाला मने तोषला आ आ आ आ प्रभुजी गमाला मने तोषला प्रभुजी गमाला प्रभुजी गमाला प्रभुजी गमाला मने तोषला प्रभुजी गमाला मने तोषला आ आ कोपे बहुमा आता हसला आता हसला आता हसला मने तोषला प्रभुजी गमाला मने तोषला प्रभुजी गमाला मने तोषला